इथं कसं आता ग्रामीण भागातले सर्वजण आपण असताना मी तिथं खासदार असल्यानंतर केंद्रात मी असल्यामुळं मला CBI चौकशी करण्याची मागणी मी केली. केंद्रातला मी सदस्य असल्यामुळं मी ती केली होती. पण इथं जी सर्व मॉब बसला किंवा जी गाववाले सगळी जी सर्वांची इच्छा तीव्र होती, प्रत्येकाला CID CBI ह्याच्यातला एवढाही माहीत नसतं. त्याच्यामुळे कुणी CDI म्हणेल, कुणी SIT म्हणेल, हा विषय वेगळा वेगळा आहे. पण शेवट सगळ्यांची इच्छा काय आहे तर आम्हाला मारेकऱ्याला शिक्षा झाली पाहिजे, तो अटक झाला पाहिजे, हीच प्रामाणिक भूमिका आहे, बाकी दुसरी कुठली नाही. पण काय वाटतं की नाही, आता हा प्रकार जो आहे ते पोलीस यंत्रणेचा निष्काळजीपणामुळेच घडलेला आहे. ठीक आहे, ही घटना घडली ही तर निंदनीय आहे, पण पोलिसांनी वेळेत जर अलर्ट राहिले असते तर ही घटना घडली नसती. पोलीस यंत्रणेला आज आता मी ज्यावेळेस बोलतो यांच्याशी तर त्यांचं असं येत आहे सूर की ही पोलीस यंत्रणेला माहितीसुद्धा असलं पाहिजे. आता 28 कॉल काही 32 कॉल आमच्या धनंजयने एका व्यक्तीला केलेले आहेत, तो जो गुन्हेगार त्याच्यात म्हणून ॲड झालेला आहे. एवढे मग ते म्हणतात की 10 मिनिटात तुमचा माणूस येणार आहे. तुम्ही 10 मिनिटात उचलताय, 10 मिनिटात येणार आहे म्हणतात. किती वाईट आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा माणूस म्हणून वाईट एवढं वाटतंय की असं नाहीच व्हायला पाहिजे यार. इतकं मग त्याला त्याचे पार डोळे काढून मारलं यार, काय केलं होतं त्याला असं एवढं, म्हणजे एवढी वाईट क्रूर हत्या केली. ही सर्वात महत्त्व म्हणजे एखादं फटका मारला आणि जीव गेला असं नाही झालं. त्याच्यामुळं हा सगळं एकदम निंदनीय प्रकार आहे. त्याची निंदा तर करणं त्याच्यापेक्षा पलीकडची घटना. आणि ह्याला जर कोणी राजकारण म्हणत असेल तर नको ही सगळं. या घटनेतील सह आरोपी आणि खंडणीतल्या आरोपीचे केजमध्ये आज बॅनर लागले वाढदिवसाचे, मात्र पोलिसांना हे आरोपी सापडले नाही. आता ह्या प्रकार कोणी काय करतं, आता आणखी मला इथं बसल्यानंतर कळलं की ही घटना घडली ज्यावेळेस त्यांचं मर्डर करून आली बॉडी, त्याच्यानंतर एकच बाप फलाना म्हणून स्टेटस काही जणांनी ठेवले, तिचे पुरावे मला मिळू देत, मग मी आपल्या स्थितीविषयी बोलतो. तोच प्रकार असा आहे की आता आणखी त्यांचे बॅनर्स लावण्यात म्हणजे तुम्ही आमचं काही करू शकत नाहीत, आम्ही खूप म्हणजे काही केलं तर तुम्ही शांत बसा, तुमच्यात काही नाही आहे, तुम्ही काही आमचं वाकडं करणार नाहीत, अशा प्रतीचा एक अर्थ निघतो त्याच्यातून. पण ही प्रकार का घडला आहे, कुणी केला आहे, कसा केला आहे, ह्याचं सगळं माहिती घेतल्याची बोलणं चुकीचं होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.